आरोग्य सल्लागार आशा दिनकरी इंगळे, बुलढाणा जिल्हा साखरखेडा। तर मी संदीप तुकाराम गवई फौजी यांना अमृतची बॉटल दिली होती। आता ही दुसरी बॉटल आहे। तर त्यांना आधी त्रास काय होता, त्यांना दिली होती मणक्यासाठी, त्यांना काय फरक पडला तुम्ही त्यांच्याच तोंडून ऐका। तर सर तुमचं नाव सांगा। माझं नाव संदीप तुकाराम गवई, माझं गाव साखरखेडा। मी सेनामध्ये 24 वर्ष नोकरी केली। 2010 पासून मला कमरेचा गॅप, मणक्याचा प्रॉब्लेम सुरू झाला होता। माझ्या घुटण्यामध्ये प्रॉब्लेम व्हायचा। मी मिलिटरीमध्ये तर कम से कम 6 महिने ॲडमिट राहिलो हॉस्पिटलमध्ये, पण फरक झिरो। मी प्रत्येक सुट्टीला यायचो, मी आणि माझी वाईफ हॉस्पिटलला जायचो। मी महाराष्ट्रात एक पण असं हॉस्पिटल ठेवला नाही की मी तिथे इलाज केला नाही। प्रत्येक ठिकाणी ब्रँडेड हॉस्पिटल, सिग्मा हॉस्पिटलपर्यंत गेलो मी, मला बिलकुल बी फरक पडला नाही। एक दिवस असंच एका मित्राचं मी स्टेटस बघितलं की या मॅडमचं की कमरेचा गॅप, घुटण्याचा हे दर्द होत आहे। मी पहिले झिरो विश्वास केला, म्हटलं नको, आपण आजच्या डेटमध्ये 10 वर्षात 5 लाख रुपये खर्च केलेत मी मोजून काउंटिंग करून।